नमस्कार, मी गौरव शेलार. युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण सुप्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये नावाजलेली मसा यात्रा या ठिकाणी मसा या गावात आलो आहोत. मसा यात्रा अवघे 10 दिवसावर येऊन ठेपली आहे. 3 जानेवारीला मसा यात्रेला प्रारंभ होत आहे. त्यामुळे मसा या ठिकाणी लगबग सुरू झाली आहे. येथे काही चक्री पाळणे, आकाश पाळणे या ठिकाणी लावण्यास सुरू झाली आहे. तसेच ठिकठिकाणी विविध असे स्टॉल या ठिकाणी उभारण्याचं काम सुरू आहे. मात्र दरवर्षी मसा यात्रेत लाखो भाविक येत असतात आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, शौचालय असतील किंवा इतर काही सुविधा असतील, याचा जो अभाव आहे तो दिसून येतो. मात्र यावेळीस मसा ग्रामपंचायत व मसा मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना आखल्या आहेत व लाखो भक्त जे या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत त्यांच्या सोयीसाठी कुठल्या प्रकारच्या उपाययोजना या केल्या जाणार हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रामदास स्पष्टसह मी गौरव शेलार, युवा महाराष्ट्र, मुरबाड. मसा यात्रेचा जो नियोजन आहे या ठिकाणी आपल्यासोबत मसा मंदिराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. प्रथमतः तुमचं नाव सांगा आणि कशा प्रकारे या यात्रेचं नियोजन यावेळी करण्यात आलं आहे. माझं नाव दशरथ शिवराम पष्टे. मी देवस्थान श्री कामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसा याचा अध्यक्ष असून ह्या वर्षी यात्रा लवकर आली असून 3 जानेवारीपासून ही यात्रा सुरू होणार आहे. आत्ताच 1 महिन्यापूर्वी माननीय आमदार साहेब कतोरे साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेच्या नियोजनाची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सर्व प्रशासनाला, आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, यांना सर्वांना सूचना देऊन प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सांगितले आणि ते पूर्ण आतापर्यंत सर्व प्रशासन कामाला लागले असून आणि सर्व सुविधा लोकांना देण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत पूर्ण तयारी यात्रेची झालेली आहे. आता आम्ही ग्रामपंचायत मसा आणि देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेच्या नियोजनासाठी पोलीस डिपार्टमेंटला संपूर्ण ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत ते देण्याचे ठरवले. आता आमच्या देवस्थान ट्रस्टतर्फे संपूर्ण यात्रेवर कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून जवळजवळ 20 टावरचे वॉच टावर ठेवण्यात आलेले आहेत. 2 ड्रोन कॅमेरे ठेवलेले आहेत म्हणजे कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी. त्याच्यानंतर 2 मोठ्या 8x6च्या स्क्रीन, एक मेन बसस्टॉपवर आणि एक पोलीस स्टेशनच्या समोर. त्या स्क्रीनवर संपूर्ण यात्रेमध्ये काय चाललं आहे याच्यावर पोलीस डिपार्टमेंटचं यंत्रणेचं लक्ष राहील. आणि त्या वॉच टावर, प्रत्येक वॉच टावरला 2-2 पोलीसची या ठेवलेली आहे. आणि पण यावर्षी पोलीस बंदोबस्त फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर अग्निशमक दल असेल, या अशा सगळ्या सुविधा. दर टायमाला जे आपले भाविक इथे येतात दर्शनासाठी त्यांची गैरसोय होते. शौचालय नसतात, शौचालय अभावी त्यांना म्हणजे खूप त्रास सहन करावा लागतो. यावेळी शौचालय असतील किंवा आरोग्य सुविधा असतील, हे कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं या टायमात? ते कसं ह्या वर्षी म्हणजे ज्या गेल्या वर्षी काही अडचणी आलेत त्याच्यावर आमदार साहेबांनी मार्गदर्शन करून आणि त्या अडचणीवर कशी मात करता येईल या उद्देशाने त्या तयारीला आरोग्य विभाग असेल, पाणी पुरवठा असेल. आता पाणी पुरवठ्याचा नवीनच जवळजवळ 2 कोटीची योजना हे केलेली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न यावर्षी सॉल्व्ह आहे. त्यामुळे कुठंतरी भाविकांना शौचालय असतील किंवा आरोग्य सुविधा याचा लाभ भेटत. शौचालयाचं म्हटलं तर जवळजवळ आता 10 ते 15 लाख भाविक येतात. जरी आपण किती जरी म्हटलं तरी 10 ते 15 लाख भाविकांना आपण शौचालयाचा प्रश्न सोडू शकत नाही. पण जेवढं करता येईल
तेवढ्या माध्यमातून देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सज्ज आहे.